पुरुषांनो, हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी अति आवश्यक आहे, तर प्लीज एंड पर्यंत पहा. तर सर, मला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या लोकांना फॅमिली प्लॅनिंग करायची आहे, तर त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे? कारण की खूप लोकांना फॅमिली प्लॅनिंग करायची आहे, बट ते कन्फ्यूज असतात की त्यांचं स्पर्म काउंट चांगलं आहे, वाईट आहे, किंवा नक्की काय करायला पाहिजे, तो प्रोसेस काय आहे, ते तुमच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. बरोबर आहे. चांगला प्रश्न विचारला तू, की माझ्या क्लिनिकमध्ये पण जे काही पेशंट येतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये असं असतं की सगळ्यात अगोदर पुरुषांनी आपली तपासणी करणं अत्यंत गरजेचं असतं. ती फक्त 200-250 रुपयाची तपासणी असते, त्याला आम्ही म्हणतो सिमेन ॲनालिसिस. ओके. सिमेन ॲनालिसिस केल्यानंतर आम्हाला कळतं की यांचं काउंट किती, याच्या स्पर्मचं काउंट किती आहे. अच्छा. स्पर्मचं काउंट हे बघ 40 मिलियनच्या वर पाहिजे. ओके. पण आजच्या स्थितीमध्ये नवीन WHO गाईडलाईननुसार 20 मिलियनच्या वर असेल तरी तुम्ही नॉर्मल कन्सेप्शन करू शकता. आणि दुसऱ्या गोष्टीला महत्त्व आहे, ती आहे मोटिलिटी. म्हणजे जे स्पर्म असतात त्यांची हालचाल किती आहे, किती मोटाईल आहे, किती स्लो आहे, किती डेड आहे, हे आम्ही बघतो. तर मेन टॉपिक जो असतो तो मोटिलिटीचा असतो. ओके. जितकी चांगली मोटिलिटी तितके लवकर जाऊन ते ओमला चिपकू शकतात. बरोबर आहे. अच्छा. तर मोटिलिटी 50% वर पाहिजे. तर आता काय असतं की माझ्याकडे जे पेशंट येतात ते पहिले पूर्णच त्यांच्या पार्टनरची तपासणी करून येतात. आणि इतकी मोठी फाईल घेऊन येतात. त्यांनी सोनोग्राफी केली असते, लॅप्रोस्कोपी केलेली असते, 2-3 वेळा क्युरेटिंग केलेलं असतं, सगळ्या गोष्टी करतात. पण पुरुषांना काय वाटतं की मी नॉर्मल आहे, मी नॉर्मल सेक्शुअल लाईफ एन्जॉय करतो आहे, माझं स्पर्म पण बाहेर निघतं आहे, मी नॉर्मल आहे. तो लवकर तयार होतच नाही. त्याला वाटतं कुठेतरी आपल्या पुरुषत्वाला आपल्याला चॅलेंज होत आहे. म्हणून त्यांची इच्छा म्हणजे जास्त करून लॅबोरेटरीमध्ये जाऊन तिथं मास्टरबेशन करून त्यांची करण्याची इच्छा असते. की आम्ही ॲडवाईस करतो की 4 दिवस तुम्ही अब्स्टिनन्स राहा, 4 दिवस कुठे संबंध ठेवायचे नाहीत, आपल्या पार्टनरबरोबर संबंध ठेवायचे नाही. 5व्या दिवशी तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जा, ते तुम्हाला एक स्टराईल डब्बी देतील. त्या डब्बीमध्ये तुमचं सिमेंट द्या आणि ते तुम्हाला एक्झामिनेशन करून देतील. तो रिपोर्ट मग घेऊन माझ्याकडे या. जेव्हा मग माझ्याकडे येतात तर मी बघतो की त्या फिमेलची फाईल इतकी मोठी असते, पण यांनी साधी एक 200-250 रुपयाची तपासणी पण केलेली नसते. हो, नक्की. तर ते मी नक्कीच म्हणजे या व्हिडिओ यूट्यूबच्या चॅनलच्या द्वारा मी नक्कीच ॲडवाईस करतो की पहिलं सगळ्यात अगोदर तुम्हाला जर फॅमिली प्लॅनिंग करायचं असेल तर नक्की आणि नक्की फक्त सिमेन एक्झामिनेशन टेस्ट इज सफिशियंट की टू डायग्नोस की दोष पुरुषामध्ये आहे का स्त्रीमध्ये आहे, हे आपल्याला समजून जातं. जर याची रिपोर्ट नॉर्मल असतील तर मग आम्ही त्यांना गायनेकॉलॉजिस्टकडे पाठवून देतो. मग त्यांचं काम गायनेकॉलॉजिस्ट करतात. तर सिम्पल टेस्ट करायला पण लोक तयार नसतात. तर प्रेक्षकांनो आणि स्पेशली पुरुषांनो, मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छित आहेत की कारण की आज आपण 21व्या सदीमध्ये राहतोय, तर मग इथे तो टाइम राहिलेला नाहीये. आपण अशा काळामध्ये आहात की जिथे दोघांना पण आपल्याला इक्वॉलिटीच्या दर्जाने पाहायचंय. तर मग असं संकोच करू नका की माझी म्हणजे ना माझा एक इगो असतो, मेलमध्ये हा एक इगो मानला जातो, तर माझा काही सेल्फ रिस्पेक्ट कमी होईल. कारण की इथे सेल्फ रिस्पेक्टची गोष्ट नाहीये, तर इथे तुमच्या फॅमिलीची गोष्ट आहे, तुमच्या परिवारासाठी गोष्ट आहे. तर फक्त बायकांमध्ये आता प्रॉब्लेम शोधू नका. प्रॉब्लेम हा कोणामध्ये नाहीये, ही फक्त अंडरस्टँडिंग आणि एक्सेप्टन्सची गोष्ट आहे. तर जर तुम्हाला असं वाटतं की कुठे ना कुठे काही गोष्टींमुळे प्रॉब्लेम क्रिएट होतं आणि त्यामुळे तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करू शकत नाहीये, तर मग तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरला भेट द्या. 40 वर्षांपेक्षा अधिकचा आपले डॉक्टर उमेश मुंदडा यांना एक्सपिरियन्स आहे. आणि जर जे पण काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला, ते त्यांची अचूक उत्तरे मिळतील आणि प्रॉपर 100% काउन्सिलिंग सुद्धा मिळेल. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमचं प्रेम द्या आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुमच्या अजूनही काही तुमच्या लाईफबद्दलचे काही प्रश्न असतील तर विचारा. कारण की आम्हाला तुमचे प्रश्न वाचायला आणि त्यांचे उत्तरं द्यायला खूप आवडतं. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या परिवारांसोबत शेअर करा. नमस्कार.